महाराष्ट्र में मराठी की सख्ती करनी पड़ती है, ये बहुत दुर्भाग्यपूर्ण है। कौन है इसकी वजह से मुझे मुख्यमंत्री रहते समय मराठी की सख्ती महाराष्ट्र में लानी पड़ी। इसका विचार आप अभी कोई भेड़िया नाम का केडिया सामने आया है। यांची सगळी पिलावळ आहे। तोडा फोडा आणि राज्य करा। इस तरह केडिया जैसे लोग आपण ज्या काही गोष्टी केल्या होत्या हे म्हणतात शिवसेनेने आजपर्यंत काय केलं? शिवसेना म्हणजे आता राज मी तुला माझ्या सोबतच घेतो, कारण आपण तेव्हा एकत्रच होतो, आता सुद्धा पुढे एकत्र चाललो आहोत। त्याच्यामुळे आपलं सगळं तेव्हाच सेना ने महाराष्ट्र के लिए क्या किया? मैं राज के साथ मिलकर आपको जवाब दूंगा। शिवसेना बढ़ाई है और आगे एक साथ रखने वाले हैं। जर तुम्हाला वाटत असेल तो मैं ये बताना चाहूंगा, मराठी माणूस को मुंबई से कभी अलग होने नहीं। मुंबईतून सगळे उद्योगधंदे, महाराष्ट्रातून उद्योगधंदे सगळे पळवले, आर्थिक केंद्र गेलं, मुंबई महाराष्ट्र के साथ मोठमोठे ऑफिसेस गेली, दूसरे राज्यों में ले जाने उद्योगधंदे जे आपल्या काळात येत होते ते कुठे गेले? जब मैं मुख्यमंत्री था उस समय तो उद्योग मैंने महाराष्ट्र में लाए थे, वो आज महाराष्ट्र के बाहर गए। उसके पीछे कौन है? कहाँ गए ये उद्योग? कहाँ गए ये सारे उद्योग? हमने क्या था? हमने कर दिखाया था, लेकिन भाजपा ने पहले से महाराष्ट्र और मराठी गद्दारी की है, और उस गद्दारी का नतीजा है कि आज महाराष्ट्र की ये स्थिति हुई है। हे इतक्या वर्षाचं सगळं सहन करत 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 आपण आलो, आपल्या डोळ्या देखत सगळे लसके तोडले जात आहेत। इतने साल हम दोघांनाही भांडवलं जात आहे आणि सहन करके आए, हमारे बीच झगड़े लगाए गए, हमारी मति भ्रष्ट की गई, प्रत्येक वेळेला काही झालं की भांडाभांडी लावायची और हमको अलग किया गया। आता सुद्धा तेच होणार। अभी आम्ही एकत्र येणार, आल्यानंतर हम दो एक होने वाले हैं। ये जब सबको दिखाई देगा तो एक सवाल खड़ा होगा, सवाल पूछा जाएगा कि क्या हम दोनों के साथ होकर रहेंगे? तो मैं आपको बताना चाहूंगा कि सिर्फ महापालिका चुनाव नहीं, तो आगे भी हम तैयार हैं। आज कोई चुनाव नहीं है। सत्ता सत्तेवरती जे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं, अरे सत्ता काय, सत्ता येते आणि सत्ता जाते। हमें बाला साहेब ठाकरे ने सिखाया है कि सत्ता के पीछे नहीं, एकजुटीमध्ये असली पाहिजे, एकता के लिए हमने लड़ना चाहिए। दर वेळेला संकट आलं की आपण सगळे मराठी एकवटतो। जब जब संकट आता है तो हम मराठी एक होते हैं। संकट गया तो हम अलग हो जाते हैं, इसके साथ झगड़ा करते हैं। आगे हमें ये नहीं करना है, हमें एक रहना है, हम सबको एक होकर आगे बढ़ना है। विधानसभेत त्यांनी जे काय केलं, पिछले विधानसभा चुनाव में जो किया, बटेंगे तो कटेंगे नारा किया, हिंदू मुसलमानांमध्ये करतायत। हिंदू मुसलमान तर केलं, हमें ये लग रहा था कि ये नारा हिंदू मुसलमान के लिए है, त्यांनी खास करून केलं, लेकिन वैसा नहीं। इन्होंने बटेंगे तो कटेंगे नारा मराठी के बीच विभाजन करने के लिए सामने लाया। माहोल होता, मला वाटतं मोदी तेव्हा त्यांच्या नंतर असेल, माहित नाही मला, लक्षात नाही। वातावरण असं पेटलं होतं गुजरात मध्ये की बस आता इस समय ऐसा माहौल था कि अब त्यांनी काय केलं, पटेल समुदाय भाजपा को हटा दिया। पटेलांना वेगळं केलं आणि पटेल तर गुजरात में भाजपा ने क्या किया, तो पटेलों की हरियाणामध्ये पण तेच लगाई, उनको भड़काया, लोकांना भडकवलं, फिर दोनों के बीच झगड़ा लगाकर समुदाय में ये सत्ता पर वापस आए। तो एकत्र करून तिकडे सत्ता प्राप्त केली। गुजरात में एक हुआ, पटेल समाज अलग किया और इन्होंने समझाई। बटेंगे तो कटेंगे ही भीती त्यांच्यामध्ये निर्माण केली की बघा ते एकत्र झाले, तुम्ही जर का फुटलात तर बटेंगे तो कटेंगे, ये मराठी माणूस माणसाची भांडला आणि दिल्लीचे गुलाम आपल्या डोक्यावरती डर निर्माण करके मराठी को एक दूसरे के खिलाफ इन्होंने विधानसभा में लड़वाया। आणि आपण त्यांच्या पालख्या व्हायच्या, नुसते पालख्यांचे भय होणार की तुम्ही कधीतरी आपल्या राजनीति के सन्मानाने बसवणार आहात। बरी हो रहे हैं, बस झालं, आता यांची जोखड फेकून दिली पाहिजे। बहुत हो गया, अब इनको उखाड़ फेंकने का समय आया है। भांडून त्यांचे जे काही डाव आहेत ते करत असतात।
मी पेपर मध्ये बघितलं, काल एक दूसरे के बीच झगड़ा लगाकर ये अपनी राजनीति करते हैं। पेपर में भी देखा हमारे प्रधानमंत्री दुनिया भर में घूम रहे हैं। कुठ्याला घाना देश, इकडे घाण आणि तिकडे घाना, खाना में प्रधानमंत्री घूम रहे हैं। पण एका बाजूला मोदींचा फोटो आणि दुसऱ्या एक बाजूला तरफ मोदी का फोटो माझ्या और महाराष्ट्रात दूसरी तरफ कर्जबाजारी झालाय, त्याला बैल सुद्धा तर पोचत नाही, बैल मिळत नाही। महाराष्ट्र में किसानों की स्थिति की तस्वीर अगर आप देखेंगे एका बाजूला हा तो बहुत शेतकरी त्याच्या दर्द होता है। खांद्यावरती ते नांगराचं जोखड महाराष्ट्र में किसानों की स्थिति देखकर दर्द होता है, खाना लाज वाटली पाहिजे। लेकिन हमारे प्रधानमंत्री को उनकी नहीं पड़ी, वो तो विदेश दौरे में ही मग्न रहते हैं। आणि आजच पेपर मध्ये बातमी आले, आज दोन बातम्या आल्या, अखबारों में खबर लाडक्या छपी है बहिणीचं पोर्टल आता बंद, नव्याने नोंदणी होणार नाही, बसा बोंबलत आता। कि लाडली बहनों को मिलने वाला पैसा त्याहीपेक्षा अब सगळ्यात बंद हो जाएगा गोष्ट म्हणजे और नए तरह से संपूर्ण देशामध्ये ये स्कीम शुरू होगी, सगळ्यात जास्त यानी कर्जबाजारी लाडली बहनों को कुठे अब असतील आगे तर महाराष्ट्रामध्ये। पैसा नहीं मिलेगा, महाराष्ट्रात सिर्फ चुनावों होणार तक नाही, उन्होंने रखा था। कर्ज काढतच राहणार। देवेंद्र फडणवीस कहते हैं कि महाराष्ट्र रुकेगा नहीं। हाँ, ये भी लगता है महाराष्ट्र रुकेगा नहीं, बस महाराष्ट्र को चलाने के लिए कर्ज लेता रहेगा। जितेंद्र, तुम्हाला माहिती असेल, आपण तिकडे चौपाटीला, जिकडे बिर्ला मातोश्री बिर्ला क्रीडा केंद्र काय आहे, मराठी रंगभूमीचं दालन, मराठी रंगभूमीचा इतिहास सांगणारं दालन, त्याची निर्मिती करण्याचे सगळे आदेश वगैरे राज्यात सगळं झालं, आराखडा मंजूर केला मी। आणि 2-3 महिन्यापूर्वी बातमी आली की तो आराखडा यांनी केराच्या टोपलीत टाकला, ती जागा यांच्या मालकाच्या मित्राच्या घशात टाकतात। हा मराठीचा मैं मुख्यमंत्री था उस समय, मैंने कई विकास योजनाएं लाई मुंबई, लेकिन वह सारी योजनाएं उन्होंने रद्द कर दी और अपने खास उपमुख्यमंत्री लोगों को फायदा पहुंचाने के लिए उन्हें कई कॉन्ट्रैक्ट दिए। कहा गया मराठी प्रेम, उत्तर भारतीय और दूसरे राज्यों से आए बिजनेसमैन को ये कॉन्ट्रैक्ट दे रहे हैं, क्यों नहीं ये कॉन्ट्रैक्ट मराठी व्यक्ति को मिलते हैं, तब कहाँ जाता है इनका मराठी प्रेम। प्रयत्न केला तर आमची शक्ती काय ती एकदा तुम्हाला अशी दाखवू, अगर आप हम पर हिंदी की शक्ति लादने का प्रयोग करेंगे तो हमारी शक्ति क्या है ये हम आपको दिखा देंगे। एकत्र आलेलो आहोत, पुन्हा आपल्यामध्ये काढे घालण्याचे उद्योग होतील, कारण त्यांचा धंदा आज हम एक हुए हैं, लेकिन दोबारा हमारे बीच झगड़ा लगाने की कोशिश करेंगे, क्योंकि उनकी आदत है। येतील मस्त श्रीखंड, बासुंदी, पोळ्या बिळ्या खातील आणि त्याला नवरा बायकोत भांडण लावून दुसऱ्या लग्नात जेवायला जातील। बरं, एवढं केलं तरी बरं, नाही तर त्या पोरीलाच पळून घेऊन जातील, कारण ह्यांचं स्वतःच असं काहीच नाहीये। कोणत्याही लढ्यामध्ये कधी भाजपा नव्हता, अगदी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सुद्धा भाजपा की भाजप महाराष्ट्र के प्रति क्या योगदान है। जब मराठी व्यक्ति संघर्ष करता था, भाजपा कहा कि किसी भी आंदोलन में भाजपा का कोई सहभाग नहीं है। देशाभिमान शिकायचा, यांच्याकडनं आम्ही महाराष्ट्राचा मराठी व्यक्ति के लिए हमेशा हम लड़े हैं आणि आम्ही आपापसात भांडून ह्यांना सगळं काही बहाल करून टाकायचं, या सगळं विकून टाका। दुर्भाग्य की बात है कि हम एक दूसरे में लड़ाई लड़कर इन्हें सत्ता पर लाकर दिखाते हैं। हमारी मुंबई किसको देने का प्रयास हो रहा है, कौन रच रहा है ये साजिश। सगळं म्हणजे आज सगळ्यात जास्त जर कोणी जमिनीचा मालक मुंबईमध्ये असेल तो यांच्या मालकाचा मित्र आहे, अदानी। आज मुंबई में सबसे ज्यादा जमीन के पास तो वो है अदानी। वंदन करताना सुद्धा आपल्याला लाज वाटली पाहिजे, अरे त्यांनी तर रक्त सांडलं, बलिदान केलं। जिन लोगों ने अदानी को सब कुछ दे दिया उन्हें शर्म आनी चाहिए। आपल्याला लाज वाटली पाहिजे, शरम वाटले पाहिजे, म्हणून त्या रक्ताची शपथ घेऊन मुंबई आणि मराठीच्या रक्षणासाठी आपल्याला उभं राहायला पाहिजे। इन्हीं करतूतों के खिलाफ हमें एकजुट होकर खड़ा रहना होगा। मत पटली होती, पटले नसतील, पण याच्या पुढे मराठी आणि महाराष्ट्र धर्माचं रक्षण करणं
हम दोनों के बीच मतभेद थे, विरोध नाहीये, हम दोनों के बीच मारुती स्तोत्र आम्ही कई विषयों पर एक हम नहीं हो सके, मारुती स्तोत्र आहे ना, लेकिन भीमरूपी महारुद्रा, इसके आगे हम मराठी और महाराष्ट्र के लिए एक ही रहेंगे. पण भेटल्या म्हटल्यानंतर राम राम हे म्हणणारे आम्हीच मराठी, आम्हीच मराठी. ते तुम्ही आता जय श्रीरामची घोषणा द्यायला लागलात, पण जय जय रघुवीर समर्थ सांगणारे समर्थ रामदास त्यावेळेला आमचे होऊन गेले. त्यांनी आम्हाला पहिल्यांदा रामाची भक्ती शिकवली. त्याच्यामुळे यांचा काही आगा नाही, पिछा नाही. राजकारणातले हे व्यापारी आहेत, वापरा आणि फेका. भाजपा राजनीति के व्यापारी हैं, एक बोल रहा है जय गुजरात, वो आपका इस्तेमाल करते हैं और फेंक देते हैं. किती लाचारी करायची. मैं तो पुष्पा पिक्चर पाहिल्यात तुम्ही सगळ्यांनी, दाढीवरनं हात फिरवून झुकेगा नाही साला. तसे हे गद्दार म्हणतात उठेगा नाही साला, कुछ भी बोलो उठेगाही नाही. अरे कसा उठणार, आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं? म्हणजे विचार मी म्हणतोय. अरे विचार वगैरे मी म्हणतोय. हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल? आपला मालक आला इनकी शक्ति का विरोध जय गुजरात नहीं करने वाला, क्या वो बाला साहब को मानने वाला होगा? शायद नहीं. मग आता जे मला वाटतं कुठल्या एबीपीचं होतं ना, उघडा डोळे बघा नीट, डोळे उघडलेत. पण आता जर का डोळे उघडले नाही तर पुन्हा कधी उघडण्याची वेळ येणार नाही, कायमचे मिटून जातील. आत्ताच डोळे उघडा, आत्ताच जागे व्हा. आणि आता आलेली जाग जर का जाणार असेल तर मग मात्र स्वतःला मराठी आईची मुलं म्हणू नका, अजिबात म्हणू नका. आणि शिवसेना प्रमुखांनी जे काही शिकवलं, एक तर कोणावर अन्याय करू नका, पण तुमच्या अंगावर जर का कोणी ठाकरे ने सिखाया है जागे होती पर अन्याय मत करो. लेकिन अगर आप पर कोई अन्याय करता है तो उसको कभी देवेंद्र छोड़ो. फडणवीस सहन करणार नाही तुम्ही म्हणता आहात. तुम्हारी गुंडागर्दी हम सहन नहीं करेंगे ऐसा आप कहते हो. राज्यामध्ये जाऊन गुंडगिरी करू शकतो, हिम्मत आहे त्याची? एक मराठी माणूस दाखवा. पण तुमचे सगळे चेले चपाटे उठतायत, कोणावरही आरोप करतायत, तमाशे करतायत. अरे कोणताही मराठी माणूस किंवा कोणताही भाषिक इतर प्रांतीय भाषेत तिकडे गेला, राज्यात गेला आणि दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर उभा चिरून टाकतील तिथली लोक. बंगालमध्ये जाऊन बघा, तमिळनाडूमध्ये जाऊन बघा. मग आम्ही आमच्या घरामध्ये आमच्या न्याय हक्काची गोष्ट केली, बरं कोणाशी भांडतो आम्ही? इथे सुद्धा काही अमराठी आले असतील, जसं राजने सांगितलं तसे आपले सगळ्यांचे अमराठी अनेक मित्र आहेत. पण त्यांच्यामध्ये आम्ही गुण्या गोविंदाने नांदतोय. मग हे गुण्या गोविंदाने नांदले, एकत्र राहिले तर आपली पोळी कशी भाजली जाईल? म्हणून तुम्ही आमच्या एकजुटीमध्ये विषाचा खडा टाकतात. हे सगळे तुमचे डाव आता उघड झालेले, तुम्ही वाटेल ते करा. भाजपा के सारे षड्यंत्र सामने आज महाराष्ट्राला आवाहन करतोय, म्हणजे विनंती करतोय, जो कहना चाहिए करिए. यापुढे कोणत्याही पक्षाचे आपण असो, जसं संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वेळेला मराठी माणसाची एकजूट झाली होती, तशी एकजूट जर का आपण हमने शपथ लेनी चाहिए अगदी कि या मराठी माणसाने आगे आलं पाहिजे. मराठी महाराष्ट्र के विषय पर सभी राजनीतिक दलों ने एक होकर आवाज उठाना चाहिए. राज्यामध्ये राहता, ज्या मातीमध्ये तुम्ही जन्माला आला, ज्या आईच्या पोटी जन्म घेतला, जिस महाराष्ट्र में आप रहते हैं, जिस महाराष्ट्र में आपका जन्म हुआ, अगर उस महाराष्ट्र को आप तोड़ने की कोशिश करेंगे तो हम उसका महाराष्ट्र के शूरवीरों का है, महाराष्ट्र ये सबका है. लेकिन इन लोगों की तुम्ही घेतले की एकजूट केवळ आमचा कार्यक्रम आज हमने शपथ लेनी चाहिए. अरे जसं काय आपल्या पिक्चरचा प्रीमियर होता तसं सगळेजण विचारतात आज कसं येऊ. हा प्रीमियर असेल, पण आजपासून सुरुवात झालेली आहे. हम दोनों एक साथ आए हैं, इसकी शुरुआत आज से हुई है.
एक तर आम्ही कोणाशी दादागिरी करणार नाही, हम किसी के साथ दादागिरी करेंगे नहीं, सहनही करणार नाही. लेकिन किसी ने दादागिरी की तो हम सहन भी नहीं करेंगे. शिवसेना प्रमुखांनी तेव्हा जे सांगितलं होतं तेच परत एकदा सांगतोय. शिवसेना प्रमुख ने उस समय जो हमें सिखाया था, ब्राह्मण ब्राह्मणेतर 96 कोळी 92 कोळी, स्पृश्य अस्पृश्य, घाटी कोकणी, हे सर्व मतभेद भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा. सारे जातीय मतभेद दूर रखे मराठी के नाम पर मराठी व्यक्ति होने के वजह से हमने एक होना चाहिए. प्रेमी ना है, तुटू नका फुटू नका. मैं भी आपसे आह्वान करता हूँ कि इनकी राजनीति का षड्यंत्र ना हो, मराठी करके खड़े रहें, एक रहें. धन्यवाद उद्धव साहेब. या कार्यक्रमाला खास जे उपस्थित राहिले होते कॉम्रेड प्रकाश रेड्डी, सौ सुप्रिया सुळे, कॉम्रेड अजित नवले, महादेव जानकर साहेब, जयंत पाटील साहेब आणि जितेंद्र आव्हाड साहेब आणि इतरही अनेक नेते आहेत. त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. आणि तो मराठी की आवाज, मराठी का सम्मान और ये विजय रैली जिसमें ठाकरे बंधु एक साथ एक मंच पर और यहां से दोनों जमकर गरजे हैं. दोनों के निशाने पर महाराष्ट्र की देवेंद्र फडणवीस सरकार, केंद्र की मोदी सरकार, और दोनों ने मराठी अस्मिता के नाम को लेकर बीजेपी को जमकर घेरा है.